जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा मराठी सिनेमाबद्दल बोलणार आहे जो 1960 साली आला, ज्याचं नाव होतं जगाच्या पाठीवर. आज 66 वर्षांनंतरही आपण जेव्हा या सिनेमाकडे पाहतो तेव्हा समजतं की दिग्दर्शक राजा परांजपे यांनी किती दूरदृष्टीने हा सिनेमा बनवला. कारण आजही हा सिनेमा तेवढा जिवंत वाटतो. यावरून हे समजतं की खरी कला कधी जुनी होत नाही आणि हा सिनेमा भावनांचा, संघर्षाचा आणि माणुसकीचा प्रवास आहे असंही दिसतं. या सिनेमाची कथा पाहिली की तर ती साधी पण हृदयाला भिडणारी आहे. एक असाच भटकणारा माणूस ज्याला स्वतःचं नाव नाही, कुणी आपलं नातलग नाही, एवढं असूनही त्याला वाईट किंवा गद्दारी, खोटेपणा करून खायचं नाही. स्वतःचं पोट भरायचं आहे पण काम करून, लबाडी करून नाही. कथा पुढे जाताना त्याला एक आंधळी मुलगी भेटते आणि त्यांच्यात निर्माण झालेला गोड नात्यांचा अनोखा धागा या सिनेमाने दाखवला आहे. ही कथा ऐकायला साधी वाटते पण तिच्यातील भावना इतकी खरी आहे की ती थेट मनात उतरते. या उलट आजच्या काळातील मोठ्या बजेटच्या सिनेमामध्ये जो खरेपणा हरवतो तो या चित्रपटामध्ये ठासून भरलेला आहे. या सिनेमाची मला जी जमेची बाजू वाटली ती म्हणजे या सिनेमाचं संगीत. असं म्हणता येईल की या सिनेमाचं संगीत आत्म्याला स्पर्श करणारी जादू आहे. संगीतकार सुधीर फडके, गायिका आशा भोसले यांनी या सिनेमाचं संगीत सांभाळलं आहे. या सिनेमातील गाणी म्हणजे फक्त गाणी नाहीत, ती भावना आहेत. गदी माडगूळकरांनी लिहिलेली या कविता, एक धागा सुखाचा किंवा जग हे बंदीशाळा किंवा बाई मी विकत घेतला श्याम, आजही गाणी ऐकताना अंगावर शहार येतात, मन शांत होतं आणि डोळ्यात टचकन पाणी येतं. ही या गाण्यांची जादू आहे. अभिनेते आणि अभिनयाचा विचार केला तर या सिनेमाचा अभिनय नैसर्गिकतेचा सर्वोच्च नमुना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजा परांजपे यांचा सहज अभिनय, सीमा देव यांची निरागसता, राजा गोसावी, शरद तळवकर, गदी माडगूळकर यांची साथ यांनी हा सिनेमा फुलला आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की जगाच्या पाठीवर हा सिनेमा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा अमूल्य ठेवा आहे. या काळासारखे VFX नाहीत, ना भव्य सेट्स आहेत, पण आहे मनाला भिडणारी कथा, आत्म्याला स्पर्श करणारं संगीत आणि खरी अभिनयाची ताकद. आजच्या काळात सिनेमा बदलला असेल पण जगाच्या पाठीवर आपल्याला आठवण करून देतो की खऱ्या कलेला काळाची मर्यादा नसते. धन्यवाद. जय भवानी.